हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आज आपण तुमच्या NCERTमधल्या नीट सिलेबसमधला बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन हा टॉपिक कवर करणार आहे. मी वन शॉट तर घेणारच आहे, प्लस तुम्हाला अशाही लाईन्स हायलाईट करून सांगेन की ज्याच्यातून तुम्हाला NTA फसवू शकतं. म्हणजे आपण म्हणू शकतो थोडेसे कन्फ्युजिंग क्वेश्चन्स याच्यातून येऊ शकतात, कारण हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. दरवेळेला ह्याच्यातून क्वेश्चन्स आलेलेच आहेत. त्यामुळे आपण स्टार्ट करूयात. आपल्याला माहिती आहे बॉडी फ्लुइड्स म्हणजे आपल्या बॉडीमधले फ्लुइड्स. हे फ्लुइड्स काय करतात? सर्क्युलेशनचं काम करतात. सर्क्युलेशन कशासाठी? कारण आपल्याला काय हवं आहे? न्यूट्रिएंट्स हवे आहेत, आपल्याला ऑक्सिजन हवा आहे. कुठं येतं? आपल्या एक्सटर्नल ज्यातून आपल्या लंग्समध्ये येतं, आणि लंग्समधून आपल्या अख्ख्या बॉडीला ते पसरवलं पाहिजे. कोण पसरवतं? आपली सर्क्युलेटरी सिस्टीम पसरवते. प्लस आपल्या बॉडीमध्ये वेस्ट तयार होतं, हार्मफुल सबस्टन्सेस तयार होतात, ते सुद्धा आपल्या बॉडीच्या बाहेर टाकायचे असतात. त्यांना गोळा करायचं काम कोण करतं? प्लस आपली सर्क्युलेटरी सिस्टीमच करते. मग हे प्रत्येक ॲनिमलमध्ये वेगवेगळं असतं. जसं स्पॉन्ज म्हणा, सिलोट्रेट्स म्हणा, ते काय करतात? त्यांच्यात वॉटर सिस्टीम आहे. म्हणजे त्यांच्या बॉडीमधनं काय होते? पूर्ण वॉटर फ्लो होते, आणि हे वॉटरच काय करते? त्यांना ऑक्सिजन, न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करते, प्लस त्यांच्या बॉडीमधलं जे काही वेस्ट मटेरियल आहे ते बाहेर टाकते. आता आपल्यासारखे जे कॉम्प्लेक्स ॲनिमल्स आहेत त्यांच्यात काय आहे? ब्लड आहे प्लस लिम्फ आहे. ठीक आहे. हे ब्लड आणि लिम्फ काय करतात? सर्क्युलेशनचं काम करतात. आता सगळ्यात आधी आपण काय बघणार आहे? त्याच्यातलं ब्लड बघणार आहे. आता ब्लड जर तुम्ही बघायला गेलात तर कशापासून बनलं आहे बाळांनो? ते प्लाझ्मापासून बनले आणि फॉर्म्ड एलिमेंटपासून बनले. ठीक आहे. जर तुम्ही पाण्यात साखर मिसळलीत तर ते पाणी म्हणजे काय होणार? प्लाझ्मा होणार. आणि ते फॉर्म्ड एलिमेंट्स म्हणजे काय होणार? त्यातली साखर होणार. तसंच आपण आता पहिलं काय बघणार आहे? त्याचा प्लाझ्मा बघणार आहे. सांगितलं तसं प्लाझ्मा कसा आहे? स्ट्रॉ कलर्ड आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की थोडासा स्किन कलर असल्यासारखा आहे. विस्कस फ्लुइड आहे. विस्कस म्हणजे काय? पाण्यासारखं आपण म्हणतो की पूर्ण लिक्विडी नाही आहे, पण थोडासा त्याच्यात घट्टपणा आहे. आता ह्याच्यात काय आहे? म्हणजे प्लाझ्मामध्ये आपण म्हणू शकतो की हे 55% ऑफ ब्लड आहे. म्हणजे आपण ब्लडला कसं म्हणू शकतो की 55% काय आहे? प्लाझ्मा आहे, आणि 45% जे राहिलेलं आहे ते काय आहे? फॉर्म्ड एलिमेंट्स आहेत. त्यातला आपण 55% प्लाझ्मा बघतोय. त्या प्लाझ्मामध्ये तुम्ही बघू शकता की 90 to 92% प्लाझ्मा इज मेड अप ऑफ वॉटर. आता इथं फसवू शकतं. ब्लडमध्ये 90 to 92% वॉटर नाही आहे. प्लाझ्मामध्ये वॉटर 90 to 92% आहे. ह्याच्यात खूप फसवलं जातं. खूप मुलांना वाटतं की हे जे 90 to 92% म्हणजे 90 ते 92% जे आहे हे ब्लडचं कंपोजिशन नाही तर प्लाझ्माचं कंपोजिशन आहे. म्हणजे जे आपण 55% प्लाझ्मा घेतलं होतं त्याच्यातलं 90% आपण काय म्हणू शकतो? वॉटर आहे. ठीक आहे. त्यामुळे हे बघायचं 90 to 92% हे प्लाझ्माचं वॉटर इन प्लाझ्माचं कंपोजिशन आहे, वॉटर इन ब्लडचं कंपोजिशन नाही. हे सोडल्यास त्याच्यात बाकीचे 6 ते 8% काय आहेत? प्रोटीन्स आहेत. मग आता प्रोटीन्स किती टाईपचे आहेत? 3 टाईपचे आहेत. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं परत. फायब्रिनोजन, ग्लोब्युलिन आणि ॲल्ब्युमिन. त्यातलं जे फायब्रिनोजन आहे ते काय करतं? रक्त गोठायचं काम करतं, म्हणजे क्लॉटिंगचं काम करतं. जे ग्लोब्युलिन आहे त्यांचं काम कशात आहे? डिफेन्स मेकॅनिझममध्ये आहे. म्हणजे जे आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज वगैरे तयार होतात ते सगळे काय असतात? ग्लोब्युलिन असतात. त्याच्यानंतर जे ॲल्ब्युमिन आहे, ॲल्ब्युमिन काय करतं बाळांनो? ऑस्मोटिक बॅलन्स करतं. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सॉल्ट आणि वॉटरचं जे काय बॅलन्स आहे ते कोण करतं बाळांनो? ॲल्ब्युमिन्स करतं. त्यामुळे फायब्रिनोजन, ब्लड क्लॉटिंग, ग्लोब्युलिन, डिफेन्स मेकॅनिझम, ॲल्ब्युमिन, ऑस्मोटिक बॅलन्स. ठीक आहे. हे सोडल्यास म्हणजे हे 3 सोडल्यास बाकी काय असू शकतं? एकतर स्मॉल अमाऊंट ऑफ मिनरल असू शकतात, Na+, K+ वगैरे असू शकतात, ग्लुकोज असू शकतात, अमायनो ॲसिड असू शकतात. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतरनं आता जे काही फायब्रिनोजन्स आहेत, आता ऑब्व्हियसली आता आपल्या बॉडीमधून जे ब्लड फ्लो व्हायला लागलं आहे, आता आपल्या बॉडीच्या जर ते गोठायला चालू झालं तर त्याचं ते फिरतं राहील का? एका ठिकाणी जर ते गोठून राहिलं तर ते फिरतं राहणार नाही. आपल्याला रक्त काय करायचं आहे? फिरतं ठेवायचं आहे. त्यामुळं जे काय आपले क्लॉटिंग फॅक्टर असतात ते प्लाझ्मामध्ये परत, प्लाझ्मा हा वर्ड आहे, ब्लड हा वर्ड नाही आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं प्लाझ्माबद्दल बोलतो आहे, आपण ब्लडबद्दल बोलत नाही. त्या प्लाझ्मामध्ये कसं आहे? ते इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे. म्हणजे हे फायब्रिनोजन क्लॉटिंग फॅक्टर्स इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये आहेत. ते प्लाझ्मामध्ये ब्लड क्लॉट करणार नाहीत. आणि ते आता प्लाझ्मा विदाउट क्लॉटिंग फॅक्टर्स म्हणजे आपण असं म्हणू शकतो की फक्त ग्लोबिल आणि ॲल्ब्युमिनला तुम्ही जर घेतलात तर हे काय तयार करणार? सिरम तयार करणार. असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर येणार आपले फॉर्म्ड एलिमेंट्स. फॉर्म्ड एलिमेंट्स म्हणजे सेल्स. कशामध्ये? ब्लडमधले. आता आपलं ब्लडमधलं आपण काय बघितलं? प्लाझ्मा बघितलं. आता आपण काय बघणार आहे? फॉर्म्ड एलिमेंट्स बघणार आहे. आता फॉर्म्ड एलिमेंट्स किती टाईपचे आहेत बाळांनो? इतर इरिथ्रोसाईट आहेत, ल्युकोसाईट आहेत, प्लेटलेट्स आहेत,
हे सगळे मिळून काय तयार करतात, फॉर्म्ड एलिमेंट्स तयार करतात. आता हे किती टक्के आहेत, 45% आहेत, कारण 55% काय होतं आपल्या बाळांनो, प्लाझ्मा होतं. दोन्ही मिळून काय करतात, 100% तयार करतात. आता इरिथ्रोसाइट्स काय आहेत, आपले रेड ब्लड सेल्स, RBC, ज्याच्यामुळे आपल्या रक्ताला काय आहे, कलर आहे. आपल्या रक्ताला जो लालसर किंवा आपण थोडासा लालसर आपण काय म्हणतो की ब्राऊन कलर आहे, तो कशामुळे आहे, इरिथ्रोसाइट्समुळेच आहे. एका हेल्दी मॅनमध्ये, म्हणजे जो आपण म्हणतो ना की जो धष्टपुष्ट आहे, जो हेल्दी आहे, त्याच्यामध्ये 5 मिलियन टू 5.5 मिलियन RBCs असायलाच पाहिजे. हे काय आहे बाळांनो, त्याच्यात असायलाच पाहिजे. जर एवढे असेल तरच आपण म्हणणार की ते काय आहे, हेल्दी आहे. त्याच्यानंतर हे कुठं तयार होतात, RBCs कुठं तयार होतात, रेड बोन मॅरोमध्ये तयार होतात. रेड बोन मॅरो कुठं असतो, जेव्हा तुम्ही एम्ब्रॉनिकल, म्हणजे जेव्हा तुम्ही आईच्या गर्भात असता, तेव्हा आपले जे काही एम्ब्रॉनिकल सेल्स असतात, जे आपल्या अख्ख्या बॉडीला तयार करणार आहेत, ते काय होतात, थोडेसे उरतात. कुठं, खाचखळग्यांमध्ये, म्हणजे आपल्या बोन्सच्या मागं, 2 बोन्सच्या मध्ये वगैरे काय होतात, हे सेल्स राहतात. मग आता जेव्हा तुम्ही जन्माला येतात तेव्हा हे काय अख्खी बॉडी तयार करू शकत नाहीत, पण हे बोन मॅरो सेल्स काय तयार करतात बाळांनो, आपल्या RBCs तयार करतात. मग ह्यांच्यात कसं असतं, हिमोग्लोबिन असतं, म्हणून आपण याला काय म्हणतो, रेड बोन मॅरो म्हणतो. ठीक आहे. आता RBCs हे कसे आहेत, डिवाइड ऑफ न्यूक्लियस, म्हणजे त्यांच्यात न्यूक्लियस नाहीत. इन मोस्ट ऑफ मॅमल्स, इथं तुम्हाला NCERT किंवा NTA फसवू शकतं. मोस्ट ऑफ मॅमल्स, ऑल म्हटलेलं नाही. ऑल मॅमल्समध्ये RBCs म्हणजे प्रत्येक मॅमलमधला RBC हा विदाउट न्यूक्लियस आहे असं होऊ शकत नाही. मोस्ट ऑफ आहे, त्यामुळे मोस्ट ऑफ आणि ऑल ऑफमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. कसे आहेत हे, डिवाइड ऑफ न्यूक्लियस आहेत. आणि कसा शेप आहे, बायकॉन्केव्ह. आता बायकॉन्केव्ह पण मोस्टच येते. ऑल मॅमल्स हॅव बायकॉन्केव्ह RBC चुकतंय. ऑल मॅमल RBC या डिवाइड ऑफ न्यूक्लियस चुकतंय. ठीक आहे. दे हॅव रेड कलर्ड आयर कंटेनिंग कॉम्प्लेक्स प्रोटीन, त्याला आपण काय म्हणतोय, हिमोग्लोबिन म्हणतोय. आता इथं परत तुम्हाला कन्फ्यूज केलं जाऊ शकते. हे जे काय 5.5 मिलियन हा RBCचा नंबर आहे, प्लस 12 to 16 ग्राम हिमोग्लोबिन, हे हिमोग्लोबिन इन दिस RBC आहे. म्हणजे जे काय 5 ते 5.5 मिलियन जे RBCs आहेत, त्यांच्यात किती पाहिजे, 12 ते 16 ग्राम तुम्हाला हिमोग्लोबिन पाहिजे प्रत्येक 100 ml ब्लडमध्ये. ठीक आहे. आता RBCs किती, फक्त 120 दिवस जगू शकतात. म्हणजे आपण म्हणू शकतो की इकडं तिकडे फक्त 4 महिने जगू शकतात. 4 महिन्यानंतर ते काय होणार बाळांनो, डिस्ट्रॉय होणार स्प्लीनमध्ये. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, ग्रेव्हयार्ड म्हणतो, स्मशानभूमी म्हणतो. कशाची, RBCsची. आता आपला पुढे येणार ल्युकोसाइट, ते म्हणजे काय आपले WBC. आता WBC बाळांनो हे किती आहेत, यांचा नंबर थोडासा कमी आहे. दीज आर कलरलेस ड्यू टू लॅक ऑफ, यांच्यात हिमोग्लोबिन नाही, त्यामुळे कसे असतात, कलरलेस असतात. यांच्यात न्यूक्लियस प्रेझेंट आहे. ठीक आहे. आता ह्यांचा नंबर कमी आहे कुणापेक्षा, RBCsपेक्षा. हे 5.5 मिलियन ते 5 ते 5.5 मिलियन आहेत. हे किती आहेत बाळांनो, ॲव्हरेज 6 ते 8 हजार आहेत. ठीक आहे. आता हे जनरली शॉर्ट लिव्ड आहेत, म्हणजे हे इरिथ्रोसाइट किती आहेत, 4 महिने जगू शकतात. तर ल्युकोसाइट त्याच्यापेक्षा काय आहे, त्यांचा नंबर कमी आहे. दे आर जनरली शॉर्ट लिव्ड. ठीक आहे. त्यामुळे इथं सुद्धा तुम्हाला फसवू शकतं आहे. त्याच्यानंतर WBCs 2 प्रकारचे, एक तर ग्रॅन्युलोसाइट, एक तर अग्रॅन्युलोसाइट. मी तुम्हाला मागच्या लेक्चर्समध्ये सांगितलं होतं की ज्याच्या समोर A आलं त्याच्याकडे ते प्रेझेंट नाही. ग्रॅन्युल्स म्हणजे काय, आपण म्हणू शकतो की जसं आपण खडे म्हणतो ना, तसं खडे म्हणा, ग्रॅन्युल्स म्हणा, यांच्याकडे ते प्रेझेंट नाहीत म्हणून आपण काय म्हणतोय, अग्रॅन्युलोसाइट. यांच्याकडे प्रेझेंट आहेत म्हणून आपण काय म्हणतोय, ग्रॅन्युलोसाइट. आता ग्रॅन्युलोसाइट पण डिपेंडिंग अपॉन ते कुठलं त्यांचं काय म्हणतो, त्यांच्यावर कुठला चार्ज आहे किंवा कुठल्याने त्याला स्टेन करू शकतो. 3 प्रकारचे आहेत, एक तर न्यूट्रोफाइल्स आहे, बेसोफाइल्स आणि इओसिनोफाइल्स आहे. न्यूट्रोफाइल्स 60 ते 65% आहेत. बेसोफाइल 0.5 to 1% आहे. इओसिनोफाइल्स 2 ते 3% आहे. ठीक आहे. आता जे न्यूट्रोफाइल्स आहेत ते सगळ्यात जास्त असतात. आता तुम्हाला हे लक्षात ठेवायला तुम्हाला फक्त एकच वाक्य लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे नेवर लेट मंकी ईट बनाना. आता N फॉर न्यूट्रोफाइल, L फॉर लिम्फोसाइट, M फॉर मोनोसाइट, E फॉर इओसिनोफाइल आणि B फॉर बेसोफाइल. इथून खाली आपण काय म्हणू शकतो की त्यांचा नंबर कमी होत जातो. म्हणजे सगळ्यात जास्त कोण आहेत, न्यूट्रोफाइल. सगळ्यात कमी कोण आहेत, बेसोफाइल. तुम्ही तर बघू शकता, न्यूट्रोफाइल 60 ते 65% आहेत, पण बेसोफाइल 0.5 to फक्त 1% आहे. त्यात तुमचं जे काही लिम्फोसाइट येतात अग्रॅन्युलोसाइटमध्ये ते 20 ते 25% आहेत. ठीक आहे. आता ह्यांची कामं काय आहेत, जे तुमचं न्यूट्रोफाइल आहे त्याचं काम आहे फायगोसाइटोसिस.
फायगोसायटोसिस म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये समजा कोणतरी अननोन आलेला आहे, अँटीजन आलेला आहे, याला मारून टाकायचं काम कुणाचं, न्यूट्रोफाईलचं. कुणाच्या सहाय्यानं करतं ते, मोनोसाईटच्या सहाय्यानं करतं. त्यामुळे आपण म्हणू शकतो की न्यूट्रोफाईल आणि मोनोसाईट दोघे मिळून काय करतात, फायगोसायटोसिस करतात. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये जे कोण अननोन आले आहेत, जे कोणी आपल्या बॉडीला त्रास देऊ शकतात, त्यांना मारून टाकायचं काम कोणाचं, ह्या न्यूट्रोफाईल आणि मोनोसाईट. हे दोघे मिळून किती आहेत, 6 ते 8%. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. न्यूट्रोफाईल्स एकटा 6 ते 8% नाही आहे, मोनोसाईट एकटा 6 ते 8% नाही आहे, दोघे मिळून किती आहेत, 6 ते 8%पर्यंत येतात. ह्याच्याऐवजी तुम्हाला कसं विचारतील, फायगोसायटोटिक सेल म्हणून पण विचारतील, तेव्हा पण हे बरोबर आहे. तसं विचारतील फायगोसायटोटिक नंबर इन ह्युमन बॉडी किती असणार आहे, 6 to 8% असणार आहे. तिथं कन्फ्यूज व्हायचं नाही. न्यूट्रोफाईल्स किती आहेत, 60 ते 65% आहेत. बेसोफाईल्स किती आहेत, 0.5 to 1% आहे. इओसिनोफाईल्स 2 ते 3% आहेत. आता जे आपलं इओसिनोफाईल आहे त्याचं काम आहे ॲलर्जिक रिॲक्शन. तुम्हाला जे ॲलर्जी वगैरे येते, तुम्हाला ते फोडी उठतात किंवा तुमचं ते आपण म्हणतो ना की सूज येते चेहऱ्याला वगैरे, ते कुणामुळे येतं, इओसिनोफाईल्समुळे येतं. बेसोफाईल्स परत काय करतात, इन्फ्लामेटरी रिॲक्शन. इन्फ्लामेटरी रिॲक्शन म्हणजे परत ते सूज वगैरे येणं, तुम्हाला समजा काहीतरी डास वगैरे चावला किंवा मधमाशी चावले, तुम्हाला असं ते तो भाग सुजून बसतो बघा तुमचा, ते कशामुळं, बेसोफाईल आणि इओसिनोफाईलमुळं. हे दोघे पण ॲलर्जिकमध्ये आणि इन्फ्लामेटरी रिॲक्शनमध्ये काम करतात. टी लिम्फोसाईट, बी लिम्फोसाईट मिळून काय करतात, इम्युन रिस्पॉन्स तयार करतात जो स्पेसिफिक असतोय. त्याच्यानंतर प्लेटलेटचं काम काय असतं, ब्लड क्लॉटिंगचं असतं. ठीक आहे, तर तुम्हाला सगळं दिलेलं आहे बघा. लिम्फोसाईट 20 ते 25% आहे, कशात करतात, इम्युन रिस्पॉन्समध्ये. आता प्लेटलेट्स कुणापासून आलेत बाळांनो, थ्रोम्बोसाईटकडून आलेत. थ्रोम्बोसाईट त्यांचे पूर्वज कोण आहेत, मेगा कॅरेटोसाईट. आता आपले जे RBC WBC आहेत ते सगळे वेगळे म्हणजे त्यांचे वंशज ते असतात, ते वेगळे असतात. आणि हे जे मेगा कॅरेटोसाईट त्यांचे पूर्वज पण प्लेटलेटचे जे पूर्वज आहेत ते कुठले आहेत, मेगा कॅरेटोसाईट आहेत. ठीक आहे, त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतरनं ब्लड ग्रुप. आता हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ब्लड ग्रुप 2 टाईपचे आहेत, ABO ब्लड ग्रुप आणि RH ब्लड ग्रुप. ह्याच्यावर आपण म्हणजे आपलं जे काय माणसांचं ब्लड किंवा ब्लड आपले जे ग्रुपिंग केलेलं आहे, ग्रुप्समध्ये आपल्याला जे घातलेलं आहे ते कशावरून घातलं आहे, एकतर ABO ब्लड ग्रुप आणि एकतर RH मधून. ठीक आहे, आता हे कशावरून केलं जातं, हे जे काय ब्लड ग्रुपिंग आहे ते कशावरून केलं जातं, हा झाला तुमचा RBC. सगळ्यांवर सगळ्यांकडे RBCच असतात. आता या RBCवर 2 प्रकारचे अँटीजन असू शकतात. एक तर झाला तुमचा A अँटीजन, एक झाला तुमचा B अँटीजन. आता समजा तुमच्याकडे फक्त काय आहे, हा एवढाच A अँटीजन आहे, तर तुमचं काय होणार, ए ब्लड ग्रुप होणार. जर तुमच्याकडे B अँटीजन असेल तर तुमचा ब्लड ग्रुप काय होणार, B ब्लड ग्रुप होणार. जर दोघेही प्रेझेंट असतील तर तुमचा काय ब्लड ग्रुप होणार, AB ब्लड ग्रुप होणार. जर दोघेही प्रेझेंट नाही आहेत तुमचं काय होणार, O ब्लड ग्रुप. इथंपर्यंत कळालं. जर ए ब्लड ग्रुप असेल, ए अँटीजन असेल तर A ब्लड ग्रुप, जर B अँटीजन असेल तर B ब्लड ग्रुप, जर दोघेही प्रेझेंट असतील तर AB ब्लड ग्रुप, जर दोघेही नसतील तर असणार O ब्लड ग्रुप. ठीक आहे, त्याच्यावरून आता ह्याच्यात तुम्ही बघू शकता की थोडंसं आणि परत काय केलं आपल्या निसर्गाने किंवा ह्यानं थोडंसं कन्फ्यूज केलं. जर तुमच्याकडं A ब्लड ग्रुप असेल, मी परत एकदा सांगायला लागले बघा, जर तुमच्याकडं, मी थोडासा कलर चेंज करते, जर तुमच्याकडे A ब्लड ग्रुप असेल तर तुमच्या रक्तामध्ये B अँटीबॉडीज असतात. कन्फ्यूज व्हायचं नाही बाळांनो. जर तुमच्याकडे A ब्लड ग्रुप असेल किंवा A अँटीजन असेल तर अँटीबॉडीज कुठल्या असणार, B असणार. जर तुमच्याकडे B ब्लड ग्रुप म्हणजे B अँटीजन असेल तर तुमच्याकडे काय असणार, A अँटीबॉडीज असणार. जर तुमच्याकडे AB दोघेही असतील तर तुमच्याकडे एकही अँटीबॉडी नसणार. आणि जर तुमच्याकडं काहीच नसेल, कुठलाच अँटीजन नसेल तर दोघेही अँटीबॉडीज असतात, A अँटीबॉडी पण B अँटीबॉडीज पण. इथंपर्यंत कळालं का, तुम्हाला कन्फ्युजन आहे, कन्फ्युजन असेल मी तुम्हाला परत सांगते. जर A तुमच्याकडे अँटीजन असेल तर कुठल्या अँटीबॉडीज असणार, B. आणि त्याच्या कम्प्लिटली विरुद्ध, A अँटीजन B अँटीबॉडीज, B अँटीजन A अँटीबॉडीज. AB अँटीजन असतील तर कुठल्याही अँटीबॉडीज नसतात. आणि कुठलंच अँटीजन A पण नाही आहे B पण नाही आहे म्हणून काय असणार, दोघेही अँटीबॉडीज प्रेझेंट असणार. त्याच्यामुळं काय होतं बाळांनो, इकडे बघा, A अँटीजन आहे, अँटीबॉडीज कुठल्या आहेत, B वाल्या आहेत. त्यामुळं हे अँटीबॉडीज समजा चुकून इथं गेल्या
जर समजा या एनं कुणाला दिलं, बीला जर त्यानं रक्त दिलं, तर ह्याच्याकडे जे काही अँटीबॉडीज आहेत तर ह्याला काय करणार, किल करणार. म्हणजे या अँटीजनला जाऊन ते अँटीएजन अँटीबॉडी तुम्हाला माहिती असेलच, तुम्ही ह्युमन हेल्थमध्ये शिकला असालच की अँटी बी बॉडीज काय करणार, ह्या बी अँटीजनला जाऊन किल करायला स्टार्ट करणार. किंवा समजा बीनी जर एला दिलं तर हे जे काय अँटी ए आहे कुणाला किल करणार, ए अँटीजनला जाऊन किल करणार. त्यामुळे असं आहे की ए बीला ब्लड देऊ शकत नाही, बी एला ब्लड देऊ शकत नाही, कारण त्यांच्याकडे काय आहेत, अँटी बी आणि अँटी ए बॉडीज. हे अँटी एवालं एला जगू देत नाही, अँटी बीवालं बीला जगू देत नाही. त्यामुळं जो काही ए ब्लड ग्रुप आहे तो फक्त ए ब्लड ग्रुप म्हणजे ज्याचा ए ब्लड ग्रुप आहे त्यालाच देऊ शकतो, घेऊ शकतो, किंवा ओ कडनं घेऊ शकतो. हे डोनर्स ग्रुप आहे. ज्याचं रक्तगट ए आहे तो ए कडनंच रक्त घेऊ शकतो किंवा ओ कडनं घेऊ शकतो. ज्याच्याकडं बी आहे तो बी कडनं घेऊ शकतो किंवा ओ कडनं घेऊ शकतो. आता ए बी आहे, आता ह्यांच्याकडे अँटीबॉडीज कुठल्याच प्रेझेंट नाहीत, ना ए आहेत ना बी आहेत, त्यामुळे ते ए कडनं पण घेऊ शकतात, बी कडनं पण घेऊ शकतात, ओ कडनं पण घेऊ शकतात आणि ए बी कडनं पण घेऊ शकतात. त्यामुळे त्यांना आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल रेसिपियंट. सगळ्यांकडनं ते रक्त घेऊ शकतात. आता ओवाला या बिचाऱ्याकडं अँटीबॉडीज दोन्ही पण आहेत, ए अँटीबॉडीज पण आहे आणि बी अँटीबॉडीज पण आहे. त्यामुळे ना तो ए कडनं घेऊ शकतोय, ना तो बी कडनं घेऊ शकतोय, ना तो ए बी कडनं घेऊ शकतो. पण सगळ्यांना देऊ शकतोय कारण त्याच्याकडे अँटीबॉडीज काहीच नाही आहेत. त्यामुळे जरी तो बी मध्ये गेला तर या बीला मारणार नाही, जर ए मध्ये गेला तर एला मारणार नाही. त्यामुळे हा सगळ्यांना देऊ शकतोय पण कुणाकडनं घेऊ शकत नाही. त्यामुळे ह्याला आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल डोनर म्हणतो. ठीक आहे. आता दुसरा आपला टाईप आहे तो म्हणजे काय, RH ग्रुपिंग. RH ग्रुपिंग हे कशावरून ठरलं, आपल्या डी अँटीजनवरून. तुम्ही हे बघितलं असाल बघा, ए बी पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह, ए पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह, ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह. जे तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे बघताय ते कशावरून असतं, हे RH अँटीजन प्रेझेंट आहे की नाही. जर RH अँटीजन प्रेझेंट असेल तर आपण त्याला काय म्हणणार, RH पॉझिटिव्ह म्हणणार. जर RH अँटीजन नसेल तर आपण त्याला काय म्हणणार, RH निगेटिव्ह म्हणणार. आता आपल्या पूर्ण जितकी काही माणसं या जगात आहेत त्यातले 80% नियरली, परत त्यांनी ते शब्द वापरला आहे नियरली, त्यांनी ठमकावून सांगत नाही आहेत की 80% आहेतच बाबा, नियरली म्हणतायत. त्यामुळे एक्झॅक्टली जर असेल RH पॉझिटिव्ह आर एक्झॅक्टली 80%, चुकतं ते. तुम्ही असं ठाम बोट ठेवून सांगू शकत नाही. त्यामुळे नियरली 80% काय आहेत, RH पॉझिटिव्ह आहेत आणि इकडे तिकडे 20% काय आहेत, RH निगेटिव्ह आहेत. आता या RH ग्रुपिंगमुळे सुद्धा एक प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे. त्या प्रॉब्लेमला आपण काय म्हणतो, इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलियासिस. आता ह्याच्यात काय होतं इकडे बघा, आता इकडे बघा. म्हणून तुम्ही बघितलं असाल की जे वेस्टर्न कंट्रीज आहेत त्यांच्यामध्ये लग्न व्हायच्या आधी त्या माताचे आणि म्हणजे त्या नवरा बायकोंचं काय केलं जातं, आधी ब्लड ग्रुप चेक केला जातो. प्रॉब्लेम कधी येतो, ती मदर काय आहे, RH निगेटिव्ह आहे आणि फादर काय आहे, RH पॉझिटिव्ह आहे. आता तुम्ही तो बघू शकता RH निगेटिव्ह आहे. त्यामुळं ही जी आई आहे ती ह्या RH पॉझिटिव्हला किंवा या RH ग्रुपला काय करणार, अँटीजन म्हणून पकडते. ह्याला ती काय करते, अँटीजन म्हणून पकडते आणि ह्याच्या बॉडीज काय करते, अँटीबॉडीज तयार करते. आता ह्यांची समजा जर फर्स्ट काय असेल, त्यांचं जर पहिलं अपत्य असेल, पहिलं बेबी असेल आणि त्यानं चुकून फादरचा काय घेतला, RH पॉझिटिव्ह घेतला, म्हणजे जे पॉझिटिव्ह RH ग्रुप घ्यायचा होता तो कुणाचा घेतला आहे, त्यानं बाबाचा घेतला आहे. आता अख्ख्या प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम येत नाही. मी म्हणायला लागले पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. का येणार नाही, कारण आईचं ब्लड आणि बाळाचं ब्लड हे वेगवेगळं असते. पण प्रॉब्लेम कधी येतो, डिलिव्हरी वेळी प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेम कधी येणार बाळांनो, त्याच्या डिलिव्हरी वेळी प्रॉब्लेम येणार. कारण आपल्याला माहिती आहे डिलिव्हरी वेळी काय होतं, प्लासेंटा तोडला जातो आणि बाळ खाली ढकललं जातं. त्याच्यामुळं बेबीचं थोडंसं ब्लड काय होतं, आईच्या ब्लडमध्ये मिक्स होतं. कधी, डिलिव्हरी वेळी, प्रेग्नेन्सी वेळी नाही. त्यामुळे हे RH पॉझिटिव्ह थोडंसं मिक्स होतं कशात, आईच्या RH निगेटिव्हमध्ये. आणि त्याच्यामुळं प्रॉब्लेम काय होतं, सांगितलं तसं हे अँटीजन आईसाठी नवीन आहे ना. हे जे RH आहे हे अँटीजन आईच्या बॉडीसाठी नवीन आहे, तिला ते माहीत नाही आहे. नवीन असल्याखेरीज ती कसं त्याला अँटीजन, त्याला धोका म्हणून पकडली जाते. जसं आपण बघा अनोळखी व्यक्तीला आपण इतकं पटकन लक्ष, आपण लगेच विश्वास ठेवत नाही. आणि इतकं प्रॉब्लेम असतं की आपण लगेच विश्वास ठेवत नाही. मग कोणी असो, बाई असो पुरुष असो, तशी आपली बॉडी पण आहे. अनोळखी कोणीही असू दे त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. त्याच्या अगेन्स्ट लगेच अँटीबॉडीज तयार करायला चालू करते. त्यामुळे या RHच्या अगेन्स्ट त्या आईची बॉडी काय करते, अँटीबॉडीज तयार करायला चालू करते. मग आता पहिल्या वेळेला प्रॉब्लेम येणार नाही कारण बाळ बाहेर आलेलं आहे, त्या बाळाला त्रास होणार नाही. प्रॉब्लेम कधी येणार,
सेकंड वेळी, जर त्या सेकंड प्रेग्नन्सी असेल त्या परत ह्या मदरची, आणि तेव्हाही समजा त्या बाळानं काय घेतलं, बाबाचाच परत काय घेतलं, दुसऱ्या बाळानं सुद्धा बाबाचाच ब्लड ग्रुप घेतलेला आहे, तेव्हा काय होतं की आपल्याला माहिती आहे की प्लासेंटामधून किंवा त्या नाळेमधून काय होतं, आईच्या बॉडीमधून अँटीबॉडीज बाळाला जातात, कारण बाळ कुठे आईच्या पोटात आहे, त्यामुळे चुकून जर समजा काहीतरी अँटीजन बाळाच्या ज्यात गेलं म्हणून आई काय करत असते, कंटिन्यूस अँटीबॉडीज पाठवत असते, आईच्या ब्लडमधनं कंटिन्यूस अँटीबॉडीज काय होत असतात, बाळाला जात असतात, त्यातल्या समजा जर चुकून ही कुठली तर अँटीबॉडी गेली जी कशाच्या अगेन्स्ट आहे, ह्या RH पॉझिटिव्हच्या अगेन्स्ट आहे, जर ही अँटीबॉडी चुकून ह्याच्यात गेली तर हे काय करते, जाऊन बाळाच्या RBCsना मारायला चालू करते, आणि आपण त्याला काय म्हणतो, इरिथ्रोब्लास्टॅलिस फिटॅलियासिस. याच्यात काय होतं, दुसऱ्या बाळाचे जितके काय RBCs आहेत ते सगळे किल व्हायला चालू करतात, म्हणून काय केलं जातं बाळांनो, RH अँटीबॉडीज त्या आईला दिल्या जातात प्रेग्नेन्सीमध्ये. त्याच्यानंतर आलं आपलं कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. कोॲग्युलेशन ऑफ ब्लड म्हणजे काय, आपलं रक्त गोठणं. आता तुम्हाला काय तर लागले, खरचटले, रक्त यायला लागले, ते गोठतं ना लगेच, का, कारण आपल्याला ब्लड लॉस होऊ द्यायचा नाही आहे. ते कशानं होतं, तुम्हाला समजा काहीतरी लागलं तुम्हाला ब्लड यायला लागले बाहेर, तेव्हा कोण सांगतं, इंजुरीच्या वेळेला एकतर कॅल्शियम आयन सांगतात, परत प्लेटलेट्स. तुम्ही असं म्हणू शकता की या बाकी सगळ्यांना हे झोपलेले असतात, जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये रक्त पास होत असतं तेव्हा हे कसे असतात, झोपलेले असतात, जसं वॉचमॅन झोपलेला असतोय बघा, तसं हे झोपलेले असतात. परत प्लेटलेट्स आणि कॅल्शियम आयन हे जाऊन काय करतात, त्यांना उठवतात की बाबा तिथं लागले, खूपले रक्त व्हायला लागले, उठा, तुम्ही उठा. मग हे काय करतात, प्रोथ्रॉम्बिनला ॲक्टिव्ह करतात ते, आणि प्रोथ्रॉम्बिन काय करते, कन्वर्ट होते थ्रॉम्बिनमध्ये, एन्झाईम थ्रोम्बोकायनेस. आपण असं म्हणू शकतो की प्लेटलेट्स असतील किंवा कॅल्शियम असतील, हे ॲक्टिवेट कुणाला करणार, थ्रोम्बोकायनेसला. थ्रोम्बोकायनेस कन्वर्ट कुणाला करणार, प्रोथ्रॉम्बिन, जो झोपलेला होता त्याला उठवून कशात कन्वर्ट करणार, थ्रॉम्बिनमध्ये. मग थ्रॉम्बिन परत काय करणार, आता फायब्रिनोजनचं कन्व्हर्जन फायब्रिनमध्ये करणार. आता फायब्रिनोजन कसा होता, इनॅक्टिव्ह होता आणि सोल्युबल होता. सोल्युबल इन द सेन्स तो रक्तात विरघळलेला होता, त्याला कन्वर्ट करणार कशात, फायब्रिनमध्ये, जो कसा आहे, इनसोल्युबल आहे. इनसोल्युबल असल्यामुळे ते काय करणार बाळांनो, क्लॉट तयार करणार, आणि त्याच्यात क्लॉट म्हणजे आपण म्हणू शकतो की नेटवर्क ऑफ थ्रेड्स, असे धागेदोरे असतात, ते धागेदोरे तयार करणार ऑफ फायब्रिन्स, जे काय आहेत, डेड आहेत आणि डॅमेज्ड आहेत. त्याच्यात काय असणार आहेत बाळांनो, डेड अँड डॅमेज्ड फॉर्म्ड एलिमेंट्स, म्हणजे आपले RBCs वगैरे असणार आहेत. त्याच्यामुळं काय होतं, आपल्याला त्याचं लाल लाल नाजूक मऊ एक लेअर तयार होते बघा, ती जी लाल लाल नाजूक मऊ लेअर असते ती काय असते बाळांनो, फायब्रिनची लेअर असते. कळालं, त्याला आपण म्हणतो ब्लड कोॲग्युलेशन. आता पुढं आहे आपलं लिम्फ किंवा टिश्यू. आता लिम्फ आणि टिश्यू ह्याच्यात कन्फ्युजन भरपूर आहे, याच्यावरनं प्रश्न भरपूर येतात आणि मुलं कन्फ्यूज होतातच. आता लिम्फ काय आहे बाळांनो, फ्लुइड रिलीज्ड आउट, कशापासून, ब्लड वेसल्सपासून. जे तुमचे ब्लड वेसल आहे त्याच्यातून थोडंसं काय होतं, ब्लड बाहेर यायला चालू होतं, आणि ह्याला आपण काय म्हणतो बाळा, ह्या जे रक्तातनं जे पाणी फक्त बाहेर यायला लागले, म्हणजे प्लाझ्मामधनं जे फक्त पाणी बाहेर यायला लागले, RBCs बाहेर येत नाहीत, त्या पाण्याला, त्या फ्लुइडला आपण काय म्हणतो बाळांनो, इंटरस्टिशियल फ्लुइड किंवा टिश्यू फ्लुइड. कळालं, जे फ्लुइड बाहेर यायला लागले कशातून, ब्लडमधून, त्याला आपण काय म्हणतो, इंटरस्टिशियल फ्लुइड किंवा टिश्यू फ्लुइड. आणि ह्याचं ऑब्व्हियसली मिनरल डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, प्लाझ्मासारखंच असणार आहे ना. इथं तुम्हाला पहिला क्वेश्चन येऊ शकतो, इथं मुलं खूप कन्फ्यूज होतात, लोकांना काय वाटतंय की लिम्फ आणि ब्लड एकसारखं आहे वाटतं, तर नाही, ब्लडमधनंच बाहेर आलेलं फ्लुइड म्हणजे लिम्फ आहे, पण याच्यात RBCs प्रेझेंट नाहीत, त्यामुळे काय आहे बाळांनो, याचं मिनरल डिस्ट्रीब्युशन प्लाझ्मासारखं आहे, ब्लडसारखं नाही. पहिला क्वेश्चन जो कन्फ्यूज करणार आहे. दुसरा, एक्सचेंज ऑफ न्यूट्रियन्स आणि गॅसेस बिटवीन ब्लड आणि आपण काय म्हणू शकतो की सेल्स. समजा इथं तुमची ब्लड वेसल आहे, इथं तुमची सेल आहे, ब्लड डिरेक्टली सेलला तुम्हाला म्हणजे ब्लडमध्ये आणि सेल्समध्ये डिरेक्टली काय होतं आहे, ट्रान्सपोर्ट होत नाही, मध्ये कोण येतं, तुमचं लिम्पॅटिक सिस्टीम येतं. परत तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की देर इज नो डायरेक्ट ट्रान्सफर ऑफ न्यूट्रियंट्स फ्रॉम ब्लड टू सेल्स, डायरेक्टली ट्रान्सफर होत नाही, ऑकर टू दिस फ्लुइड, हे फ्लुइडमध्ये असते. म्हणजे आपण असं मोठं काढू शकतो की तुमचं ब्लड वेसल झाली, तुमची लिम्फ वेसल झाली, तुमचा सेल झाला. ब्लडला जर काय द्यायचं असेल कशाला, तुमच्या सेलला, तर ते जाणार थ्रू लिम्फ. सेलला जर ब्लडला काय द्यायचं असेल तो जाणार थ्रू लिम्फ, मध्ये ते डिरेक्टली ट्रान्सफर करणार नाही, मध्ये लिम्फ प्रेझेंट आहे. त्यामुळे ह्या लाईनवरनं तर भरपूर प्रश्न येतात. ही एक लाईन आणि ही एक लाईन लिहून ठेवा.
लिम्पॅटिक सिस्टीम परत काय करते, फ्लुइड कलेक्ट करते थ्रू मेजर वेन्स. आता लिम्पॅटिक सिस्टीम कशी असणार बाळांनो, कलरलेस फ्लुइड असणार, स्पेशलाइज लिम्फोसाइट असणार आणि रिस्पॉन्सिबल फॉर इम्युन रिस्पॉन्स असते ही. आता आपले सर्क्युलेटरी पाथवे 2 टाईपचे असतात, एक तर ओपन असतात किंवा क्लोज्ड असतात. ओपन म्हणजे काय, त्यांच्याकडे ब्लड वेसलच नाही आहे, सगळं सामधाम काम आहे. म्हणजे काय, डिरेक्टली कशात जाते, जे काय रक्त आहे ते सगळं त्यांच्या सगळ्या टिश्यूमधनं, सगळ्या ऑर्गन्समधनं वगैरे फ्लो व्हायला चालू होते. त्यांच्याकडे ॲज सच काही ब्लड वेसल्स प्रेझेंट नाहीत. कुठं असते, आर्थ्रोपोडा आणि मोलुस्कामध्ये. आता क्लोज्ड ज्यांच्यामध्ये काय असतं बाळांनो, ब्लड पंप बाय हार्ट इज ऑलवेज थ्रू बाय क्लोज नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स. आपल्या ब्लड वेसल्स म्हणजे आपल्या ज्या शिरा असतात तेच काय करतात, ब्लड सगळीकडे ट्रान्सफर करतात आणि ते कुणामध्ये असते, ॲनिलिड्स आणि कॉर्डेट्समध्ये. म्हणजे आपल्या अख्ख्या बॉडीमधनं ब्लड फ्लो होत नाही, आपल्या फक्त ब्लड वेसल्समधनं ब्लड फ्लो होते. आता पुढचा आणि एक प्रश्न, ऑल वर्टिब्रेट्स पोजेस अ मस्क्युलर चेंबर्ड हार्ट. ह्याच्यावरनं क्वेश्चन येऊ शकतो. ऑल वर्टिब्रेट्स पोजेस मस्क्युलर चेंबर्ड हार्ट. म्हणजे आपलं जे हार्ट आहे ते कशापासून बनले, मसल्सपासून बनले, ह्याच्यात बोन प्रेझेंट नाही आणि तो ऑल आहे. त्यामुळे तुम्ही असं लिहू शकता की वर्टिब्रेट्स कॅरेक्टरिस्टिक किंवा वर्टिब्रेटचं आपण पिक्युलर कॅरेक्टर वगैरे म्हणतो ना, त्याच्यात तुम्ही मस्क्युलर हार्ट लिहू शकताय. त्यामुळे ह्याच्यावरनं लाईन येऊ शकते. ह्यात तुम्हाला कसं कन्फ्यूज करतील, नॉट एव्हरी वर्टिब्रेट हॅज मस्क्युलर हार्ट, मोस्टली वर्टिब्रेट हॅज मस्क्युलर हार्ट, हे सगळे चुकतात. इथं ऑल यायला पाहिजे, एक्सक्लुझिव्ह सगळ्या वर्टिब्रेटमध्ये मस्क्युलर हार्ट असतेच, त्यामुळे इथं ऑल यायलाच पाहिजे. कळालं. त्यातल्या फिशेस म्हणजे जे मासे आहेत त्यांच्याकडे फक्त 2 चेंबर्ड हार्ट आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की एक ऑरिकल आहे आणि एक वेंट्रिकल आहे. ह्याच्यातून रक्त आत येणार, इकडून रक्त पास होणार. रक्त पास कुणाला होणार, तिथं असलेल्या गिल्सना. तुम्ही बघितलं असताना ह्याच्यात काय असतं, फिशेसमध्ये गिल्स असतात आणि या गिल्स थ्रू काय होतं आहे, ऑक्सिजनेशन होतं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्यांच्या फिशेस हॅव 2 चेंबर्ड हार्ट विथ ॲट्रियम अँड वेंट्रिकल. आता जे काही फिशेस आहे ते काय करतं, डिऑक्सिनेटेड ब्लड बाहेर टाकतं. आता आपलं जे हार्ट आहे, ह्युमनचं जे हार्ट आहे ते काय करतं, ऑक्सिजनेटेड ब्लड बाहेर टाकतं, डिऑक्सिनेटेड ब्लड आत घेतं. पण फिशेस काय करायला लागले, डिऑक्सिनेटेड ब्लडच बाहेर टाकायला लागले, त्यांच्यात ऑक्सिजनेटेड ब्लड येत नाही. हा तुमचा पुढची लाईन जी तुम्हाला विचारली जाऊ शकते. फिशेसमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड प्रेझेंट नसतं. फिशेसच्या हार्टमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड प्रेझेंट नसतं. फिशेसच्या हार्टमध्ये फक्त डिऑक्सिजनेटेड ब्लडच तुम्हाला मिळणार आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड मिळणार नाही. ऑक्सिजनेशन कुठं होतं, गिल्समध्ये होतं. डिऑक्सिजनेटेड ब्लड इज रिटर्न टू द हार्ट. कळालं. तिथं ऑक्सिडेशन होत नाही. म्हणून आपण असं म्हणू शकतो की फिशेसमध्ये वेनस ब्लड आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे वेन्स काय करते, डिऑक्सिनेटेड ब्लड घेऊन जातं. म्हणून आपण काय म्हणतो, फिशेसमध्ये फक्त डिऑक्सिनेटेड ब्लड आहे किंवा वेनस ब्लड आहे. मग येणार तुमचं ॲम्फिबियन्स आणि रेप्टाईल्समध्ये एक साईड क्रोकोडाईल 3 चेंबर्ड हार्ट आहे. 3 चेंबर्ड हार्ट ह्यांचं कसं असतं, 2 ॲट्रियम असतात आणि ह्यांच्या खाली एकच वेंट्रिकल आहे. त्यामुळं इथनं जे येणार आहे डिऑक्सिजनेटेड ब्लड ते पण इकडंच जाणार, इकडनं जे ऑक्सिजनेटेड ब्लड येणार ते पण इकडं जाणार. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की मिक्सिंग ऑफ. लेफ्ट ॲट्रियम इथं तुम्ही बघू शकता की मिक्सिंग ऑफ, दे गेट मिक्स्ड अप इन द सिंगल वेंट्रिकल अँड पंप्ड आउट इनकम्प्लीट ब्लड. कळालं. इथनं डिऑक्सिनेटेड ब्लड आलं, इकडनं ऑक्सिनेटेड ब्लड आलं आणि दोघे पण इथं मिक्स व्हायला लागलं. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकता की इथं काय व्हायला लागलं, मिक्सेशन व्हायला लागलं सिंगल वेंट्रिकलमध्ये आणि हे काय करतं, असंच बाहेर टाकतं ब्लड. त्याच्यामध्ये डिऑक्सिनेटेड ब्लडसुद्धा आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन म्हणतो. त्याच्यानंतर येणार कुठलं, क्रोकोडाईल, बर्ड, मॅमल्स यांच्यामध्ये काय आहे, 4 चेंबर्ड हार्ट आहे. आता आपल्यामध्ये कसं आहे, ऑक्सिजनेशन डिऑक्सिजनेशन एकतर आपलं तुम्ही बघितलं असाल, आपण असं जर काढलं बेसिकली इथनं काय होणार, डिऑक्सिनेटेड ब्लड आत जाणार, इकडनं काय होणार, ऑक्सिजनेटेड ब्लड आत जाणार. ह्याची पूर्ण एक काय म्हणतो आपण ब्लड वेसल वेगळी, ह्याची ब्लड वेसल वेगळी आहे. हे दोन्हीही मिक्स होत नाही, तिथं त्यांनी ते सांगितलं आहे. डिऑक्सिनेटेड ब्लड वेसल्स रिसिव्ड इन लेफ्ट अँड राईट ॲट्रिया, त्याच्यानंतरनं पास ऑन द वेंट्रिकल ऑफ द सेम साईड, मिक्स होत नाहीत. त्याच्यानंतर आपला पुढचा आहे ते म्हणजे ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम. आता ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम पहिलं काय येणार, आपलं हार्ट येणार. हार्ट कसं आहे, मिझोडर्मली डिराइव्ड ओरिजिन, म्हणजे आपल्या मिझोडमपासून हार्ट तयार झालेलं आहे. 2 लंग्सच्या मध्ये आहे. 2 लंग्सच्या मध्ये तुमचं हार्ट आहे. थोडंसं काय आहे, लेफ्ट साईडला गेलेलं आहे आणि ते साईज कशी आहे, क्लिंच्ड फिस्ट, म्हणजे आपण मुठ्ठी जी आवळतो ना तेवढी जी साईज होते तेवढी आपल्या हार्टची साईज असते. आता आपलं हार्ट आहे ते ज्याच्यामुळे आपण जिवंत आहे,
त्याला प्रोटेक्शन तर असणारच. मग त्याला जे प्रोटेक्शन करतं ते कोण करतं, डबल वॉल्ड मेम्ब्रेनियस म्हणजे मेम्ब्रेनपासून बनलेलं, इथं सुद्धा तुमचं बोन येत नाही, डबल वॉल्ड मेम्ब्रेनियस बॅग त्याला आपण म्हणतो पेरिकार्डियम. म्हणजे तुमचं हार्ट, इथं तुम्ही समजा मी इथं हार्ट काढला आहे आपला ह्युमन हार्ट, ह्याच्यावर काय असते एक बॅग असते ती म्हणजे काय पेरिकार्डियम बॅग. आणि ह्याच्यामध्ये काय असतं, पेरिकार्डियल फ्लुइड असतं. त्या फ्लुइडचं ऑब्व्हियसली काम काय असणार आहे बाळांनो, पेरिकार्डियल फ्लुइडचं ते काय करतं, शॉक ॲब्झॉर्ब करतं. आता आपल्या हार्ट कशापासून बनलं आहे, हे जे वरचे दोन आहेत ते म्हणजे काय आहेत बाळांनो, ॲट्रिया आहेत, आणि खालचे दोन आहेत ते म्हणजे काय आहेत, वेंट्रिकल आहेत. तुम्ही बघू शकता हे कसे आहेत, लहान आहेत. हे जे ॲट्रिया आहेत थोडेसे लहान आहेत, हे वेंट्रिकल थोडेसे मोठे आहेत. आता हे काय करणार आहेत, ब्लड रिसीव्ह करणार आहेत. हे लहान असल्यामुळे ह्यांच्यामधला जो गॅप आहे तो कसा आहे, थिन आहे. परत पुढचा तुम्हाला कन्फ्युजिंग पॉईंट जो विचारला जाऊ शकतो ते म्हणजे काय, थिन, हा थिन आणि हा तुमचा थिक. जो आपला म्हणजे दोन ॲट्रियाला सेपरेट करणारा जो काय तुमचा सेप्टम आहे तो कसा आहे, थिन आहे. आणि दोन वेंट्रिकलला वेगळं करणारा तुमचा सेप्टम आहे तो कसा आहे, थिक आहे. कारण ऑब्व्हियसली इथनं तुमचा ब्लड काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. त्यामुळे इथला गॅप कसा पाहिजे, मोठा पाहिजे ना. इथला समजा जर पातळ असेल आणि हा चुकून झाला, जर काहीतरी फुटला, छिद्र पडली, परत तुमचं काय होणार, ब्लड मिक्स होऊ शकतं आहे, परत प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळं हा कसा आहे, थिक आहे. काय आहे, इंटरवेंट्रल. दोन वेंट्रलमधला गॅप किंवा दोन वेंट्रलमधली जी काय भिंत आहे इंटरवेंट्रल ती कशी आहे, थिक आहे. आणि दोन ॲट्रियामधली जी भिंत आहे ती कशी आहे, थिन आहे. दोघे पण मस्क्युलर आहेत. प्लस आता हे काय करायला लागले, ॲट्रिया आणि वेंट्रिकलला आपण म्हणतो की ॲट्रिया आणि वेंट्रिकलला काय करायला बाळांनो, ते डिवाईड करायला लागले. ॲट्रियो वेंट्रिकल सेप्टम हे पण कसं पाहिजे, थिक पाहिजे. आता ॲट्रिया वेंट्रिकलला वेगवेगळं करायला आहे ना, ते चुकून वेंट्रिकलमध्ये ॲट्रियामध्ये गेलं, ह्याच्यातलं ह्या वेंट्रिकलमध्ये गेलं तर परत प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळं हे एक रिजन आणि हे एक रिजन भरपूर थिक असतं. ह्याला इथं प्रोटेक्ट केलेलं असतं, कारण इथं तुमचा काय आला आहे, डिऑक्सिनेटेड ब्लड आला, इथं तुमचा ऑक्सिजनेटेड ब्लड आला आहे. हा इकडनं तुमच्या बॉडीमध्ये जातो आणि इकडनं तुमच्या लंग्समध्ये जातो. त्यामुळे इकडं हा एक रिजन आणि हा एक रिजन भरपूर थिक असतो. आता ऑब्व्हियसली इकडून तुमचं जे ब्लड ट्रान्सफर होणार आहे त्याला काय केलं पाहिजे, त्याला दरवाजे तर पाहिजेत ना. साम ठाम तुम्ही तुमच्या घराला पण जसे दरवाजे असतात बघा, तर कोणी आत येऊ शकत नाही. तसंच इथं सुद्धा दरवाजे प्रेझेंट आहेत. ह्या जे तुमचं राईट साईड आहे, राईट साईडला किती असतात बाळांनो, 3 दरवाजे असतात. त्याला आपण काय म्हणतो, ट्रायकस्पिड म्हणतो. इथं 2 दरवाजे आहेत, त्याला आपण काय म्हणतो, बायकस्पिड म्हणतो. ठीक आहे, इथं सगळं त्यांनी तेच दिलं आहे. ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड तुम्ही एक बघू शकता. बायकस्पिडला आणि एक वर्ड आहे ते म्हणजे मिट्रल व्हॅल्व्ह. ठीक आहे, त्याच्यानंतरनं अजून 2 दरवाजे असतात ते म्हणजे कुठं असतात, एक तर तुमच्या ह्या पल्मोनरी आर्टरीला आणि पल्मोनरी आउर्टाला. आता पल्मोनरी आर्टरी काय करते आणि पल्मोनरी आउर्टा काय करते. पल्मोनरी आर्टरीचं काम काय असतं, जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे जे तुमच्या राईट वेंट्रिकलमध्ये आले, परत एकदा सांगते, जे तुमच्या राईट वेंट्रिकलमध्ये आलं आहे त्याला घेऊन जायचं कुठं, लंग्सकडं. कशासाठी, ऑक्सिजनेशनसाठी. ठीक आहे, ते कोण घेऊन चाललं आहे, पल्मोनरी आर्टरी. तुमचं जे काय लेफ्ट वेंट्रिकल आहे ज्याच्यामध्ये तुमचं काय आलं, ऑक्सिजनेटेड ब्लड, ते कुठं घेऊन जाणार, आउर्टा, तुमच्या अख्ख्या बॉडीला. आता ऑब्व्हियसली तुमचं हे ब्लड घेऊन चाललं आहेत आणि परत हे काही अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी आहे ना, वर घेऊन चाललं आहेत. त्यामुळे समजा जर इथं दरवाजे नसतील तर तुमचं परत ब्लड खाली येऊ शकतंय की नाही. मग एवढी जी मेहनत केली होती सगळी परत वाया. त्यामुळे ह्यांच्यासुद्धा दरवाजे प्रेझेंट असतात. मग ह्याला आपण काय म्हणतोय, सेमिलुनार व्हॅल्व्हल्स म्हणतोय. इथं कुठले आहेत, ट्रायकॅस्पिड, इथं कुठले आहेत, बायकॅस्पिड, इथं कुठले आहेत, सेमिलुनार व्हॅल्व्हल्स आहेत. ठीक आहे, इथं त्यांनी तेच दिलं आहे. आता द एंटायर हार्ट इज मेड अप ऑफ कार्डियक मसल. तुमचा पुढचा प्रश्न जो तुम्हाला येऊ शकतो, एंटायर हार्ट इज मेड अप ऑफ कार्डियक मसल्स. ठीक आहे, आता आपलं काम आलं काय, तुमच्या हार्टला सांगतंय कोण. आता असंच आलं की ह्या ॲट्रियामध्ये ब्लड आलेला आहे, या ॲट्रियामध्ये ब्लड आलेला आहे, बाबा हा दरवाजा उघड आणि ब्लडला तुझ्या खाली पाठव, सांगणार कोण, ह्या ॲट्रियामध्ये ब्लड फिल झालं आहे, ह्याला बाबा तू आता खाली पाठव, हे दरवाजे उघड, सांगणार कोण. जसं आपलं धरणाचं असतंय बघा, एक लिमिटच्या वर जर पाणी भरलं तर ते काय होतं, धरणाचे दरवाजे आपोआप उघडतात आणि पाणी काय होतं, इकडून तिकडं फ्लो व्हायला चालू होतं. तसं व्हायला ते धरणाला त्यांनी काहीतरी मेकॅनिझम असेल. तसंच इथे हे जे 3 दरवाजे जे बंद होते ते आता ओपन होणार. कसं ओपन होणार, तर इथे तुम्ही बघितलं असाल आपल्याकडे SA नोड आहे.
हा तुमचा SA नोड आहे. कुठं प्रेझेंट आहे? राईट अपर कॉर्नर ऑफ राईट ॲट्रियम. तुमचे जे राईट ॲट्रियम आहे त्याच्या राईट साईडला इथं दिसतंय तुम्हाला, इथं बघा, हा तुमचा राईट अपर कॉर्नर ऑफ राईट ॲट्रियम. ही जागा विसरायची नाही. हा काय करतोय? सिग्नल पाठवतोय. हा काय करतोय? सिग्नल पाठवतोय. कुठलं? ह्या तुमच्या दरवाज्यांना, की बाबा आता ओपन हो, हे ब्लडला खाली टाकायचं आहे, याचे हे पूर्ण माझी ॲट्रियाची कॅपॅसिटी भरली आहे, आता खाली पाठव बाबा म्हणून कोण सांगतंय? SA नोड सांगतोय. ठीक आहे. त्याच्यानंतरनं हानं फक्त मेसेज पाठवला, पुढं ते मेसेज द्यायला पण पाहिजे की प्रिन्सिपलने मेसेज काढला आहे, हां, तो शिक्षकांनी तुमच्यापर्यंत आणून पोचवायला पाहिजे, किंवा ते काही जे कोणी मामा मावशी असतात ते तुमच्यापर्यंत मेसेज आणून पोचवायला पाहिजे. ते कोण असतंय? ॲट्रिओ वेंट्रिकल नोड. तो कुठं प्रेझेंट असतो? इथं लेफ्ट साईड ऑफ लोअर लेफ्ट कॉर्नर ऑफ राईट ॲट्रियम. हे विसरायचं नाही. राईट अपर कॉर्नर ऑफ राईट ॲट्रियम कोण आहे? SA नोड. लोअर लेफ्ट कॉर्नर ऑफ राईट ॲट्रियम कोण आहे? AV नोड. कंटिन्यूस हे कोण? SA नोड कुणाला मेसेज पाठवणार? AV नोडला. आणि AV नोड तुम्ही ते बघू शकता, SA नोड कुणाला पाठवणार? AV नोडला. आणि AV नोड तुम्ही ते बघू शकता सगळं पसरलं आहे हार्टमधून. हे काय करतं? पूर्ण वेंट्रिकलला ते मेसेज देतं. कळालं? राईट ॲट्रियल कॉर्नर SA नोडला पाठवला, मग AV नोडला पाठवला. मग आता हा मेसेज गेला आहे SA नोडचा AV नोडला. आता तुमच्या काय झालं आहे? ब्लड, जे ब्लड इथं होतं ते ब्लड आता कुठं आलं? इथं खाली आलं आहे. आता वेंट्रिकलची पण जागा भरलेली आहे. SA नोडनं मेसेज पाठवला AV नोडला, त्यानं काय केलं? दरवाजे उघडले, तुमचं पूर्ण वेंट्रिकल भरलं, तर वेंट्रिकलची पण कॅपॅसिटी संपली. आता AV नोड काय करते? परत सांगायला लागले बा, जेव्हा वेंट्रिकलची कॅपॅसिटी काय होणार? संपणार, तेव्हा हा तुमचा AV नोड काय करतो? इकडनं पूर्ण मेसेज पाठवतो ह्याला, की बाबा तो कॉन्ट्रॅक्ट हो. त्यामुळे तुमचा जो हार्ट आहे ना, हा ह्या साईडनं थोडासा असा वर खेचला जातो, ह्या साईडनं थोडासा असा वर खेचला जातो. आता ह्याच्यात ऑलरेडी ब्लड आहे, ह्याच्यात ऑलरेडी ब्लड आहे, आणि तुम्ही याला काय करायला लागलाय? वरून असं ढकला लागलाय वर. ह्याच्यातलं जे रक्त आहे ते काय होणार? इकडून पास होणार ना. जागा हीच आहे त्याला, फक्त जागा तुम्ही दुसरी कुठली काय दिली आहे का? हे पण बंद झालं आता, हे पण सगळं बंद झालं, फक्त ओपनिंग हे आणि हेच आहे त्याच्याकडं. त्यामुळे आता काय होणार? तुम्ही इथनं असं वरनं त्याला जेव्हा खेचायला चालू करताय तेव्हा इकडून ब्लड पास होणार, इकडून ब्लड पास होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर हे परत काय होणार? बंद होणार. इथं त्याने तेच सांगितले, बाकी काहीही नाही आहे. द ब्रांचेस गिव्ह राईज टू -5 त्याला आपण काय म्हणतो? पर्किंजे फायबर्स. हे तुम्हाला दिलेत नाही, तर थोडीशी डायग्राम त्याची नाही आहे, एकच मिनिट, हित आहे. हे जे तुम्हाला दिलं नाही ह्याला आपण काय म्हणतो बाळांनो? पर्किंजे फायबर्स म्हणतो. आय होप तुम्हाला इथपर्यंत कळालं असेल. आणि हे आता जे ॲक्शन पोटेन्शियल्स तयार व्हायला लागले, जो SA नोड तयार करायला लागला आहे, हा SA नोड कुणाच्याही मालकीचा नाही. तो स्वतःच्या डोक्याने स्वतःच्या विचाराने करायला लागला आहे. तो कुणाच्याही मालकीचा नाही. त्यामुळे आपण काय म्हणतो? ॲक्शन पोटेन्शियल विदाऊट एक्सटर्नल स्टिम्युलाय. त्याला बाहेरचं कोणून सांगत नाही, तो स्वतःच्या डोक्याने करतो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? ऑटो एक्सायटेबल म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतरनं SA नोड काय करतात? जनरेट मॅक्झिमम नंबर ऑफ ॲक्शन पोटेन्शियल 70 to 75 पर मिनिट. तुम्ही बघितलं असेल बघा, 72 ठोके यायला पाहिजेत. ते ठोके म्हणजे काय असतात? SA नोड आपला जनरेट करतो 70 ते 75 पर्यंत. काय करतो बाळांनो? तो आपला ठोके जनरेट करू शकतो. त्याला आपण म्हणतो रिदमॅटिक कॉन्ट्रॅक्टल ऑफ हार्ट, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? पेसमेकर. तुम्ही बघितलं असेल बघा, पेसमेकर बसवलाय असं तुम्ही जे ऐकता ते सगळं काय असतं? हे SA नोडच असतं. तुम्ही बघितलं असेल बघा, जेव्हा कोणाला तर हार्ट अटॅक आलेला असतो तेव्हा आपल्या पूर्ण 2 मुठ्ठीनी एकदम त्याच्या छातीवर दाब दिला जातो. बघितलं तुम्ही कुठेतरी बघितलं असेल फर्स्ट एडला, हार्ट अटॅक असेल किंवा हार्ट फेलियर असेल, त्याला दोन्ही आपल्या बोटाने काय केलं जातं? असं दोन्ही हाताने दाबून काय केलं जातं बाळांनो? हे केलं जातं, त्या हार्टला प्रेशर आणलं जातं. कशासाठी? त्याचा पुन्हा SA नोड काम करावा म्हणून. हार्ट फेलियर म्हणा किंवा तुमचा हार्ट अटॅक म्हणा, तुमचा SA नोड काम करत नसतो. 99% वेळेला काय होत असतं? तुमचा SA नोड बंद पडतो. आता हाच बंद पडला आहे, ॲट्रिया भरला आहे, वेंट्रिकलला सांगणार कोण? तुमचा ॲट्रिया पूर्ण भरला आहे इथं, पण ह्या SA नोड बंद पडला आहे. ओपनिंग गेट तुमचं जे धरणाचं जे गेट आहे ते बंद पडलं आहे, जे गेट ओपन करणार आहे ते बंदच पडलं आहे. मग किती जरी पाणी तिकडं वाढलं तरी ते गेट ओपन होणार नाहीत, त्याच्यामुळे धरण फुटू शकतो. तेच काय होतं इथं? SA नोड हे झाल्यामुळे तुमचा हार्ट काय होतो? फेल होतं किंवा हार्टबीट तुमचं थांबतं. मग तुम्ही काय करू शकता? बाहेरून जोरात तुम्ही त्याच्यावर प्रेशर दिलं ना की ते परत काय होतो? ॲक्टिवेट होतो. ठीक आहे. जसं तुम्ही बघा, लॅपटॉप लॅग झाला की तुम्ही त्याला बंद करता, परत चालू केला की ते परत रिस्टार्ट म्हणजे परत चालू व्हायचे चान्सेस असतात. एकदा तुम्ही बघितलं असाल पिक्चरमध्ये वगैरे बघा, ते असं मशीन लावतं त्यांच्या छातीवर, ते असं बॉडी उडते वर,
बघितलं असेल ना की मशीन लावतात जर कोणतं असेल ते बॉडी उडते. ते बॉडी उडते म्हणजे काय, ते मशीनमध्ये सुद्धा इलेक्ट्रिकल इम्पल्सेस असतात. जेव्हा हाताने काय होत नाही, जेव्हा आपले फिजिकलनं काय होत नाही, तेव्हा ते काय करतात, ते मशीन लावतात. परत त्यांचं काम हेच असतं की एस ए नोड काम करावा. एस ए नोड काम केला की ते परत ए व्ही नोडला सांगणार, ए व्ही नोड वेंट्रिकलला सांगणार, वेंट्रिकल वर पुश करणार आणि पुश केल्यामुळे काय होतं, हे बॉडी पुढं पास होते. आता इथं तुमचं कोरोना टेंडेई आहे. कोरोना टेंडेई काय करतं बाळांनो, हे सगळ्या तुमच्या ज्या वेंट्रिकल मसल्स आहेत ना त्याला कनेक्ट करतं, म्हणजे वर खेचतं. हे जे धागे आहेत हे काय करतात, वर खेचतात. हे जे धागे आहेत ते वेंट्रिकलला वर खेचतात. त्याला वर खेचल्यामुळे काय होतं, ब्लड इकडून इकडे जाणार आणि इकडून इकडे जाणार, इकडून इकडे जाणार आणि इकडून इकडे जाणार, वेंट्रिकलला वर ओढलं जातं आहे. ठीक आहे. याचं त्यानंतर आता कार्डियक सायकल. कार्डियक सायकल बाळांनो 2 ह्याची आहे. आता इथं बघा, ब्लड फ्रॉम पल्मोनरी वेन्स अँड वेना कावा. आता पल्मोनरी वेन्स तुम्ही इथं बघू शकता, पल्मोनरी वेन्स कुठून कुठं आलं, ॲट्रियामध्ये आलं. वेना कावामधून कुठं आलं, ते तुमचं इथं वेना कावा आहे हे कुठं आणायला, राईट ॲट्रियममध्ये. पल्मोनरी वेन्स कुठं आणायला लागलं, तुमच्या लेफ्ट ॲट्रियममध्ये. तिथं आलं. तिथं काय होणार, सेमिलुनार व्हॅवल्स क्लोज्ड आहेत. आपले जे आहेत ना सेमिलुनार व्हॅवल्स आता क्लोज्ड आहेत. तेव्हा काय होणार, तुम्हाला सांगितलं एस ए नोड काय करणार, जनरेट करणार ॲक्शन पोटेन्शियल. त्यामुळे स्टिम्युलेट बोथ ॲट्रिया अँड अंडरगो स्टिम्युलस कॉन्ट्रॅक्शन. आता ॲट्रियाला त्यानं काय केलं, कॉन्ट्रॅक्ट केलं, दाबलं जोरात वरून. त्यामुळे त्याच्यात जे काही ब्लड होतं ते कुठं गेलं, खाली वेंट्रिकलमध्ये गेलं. जे आपण ते म्हणतो ना की दाबलं जातं त्याला कॉम्प्रेस केलं जातं, त्याला आपण म्हणतो सिस्टोल. कॉन्ट्रॅक्ट करण्याला आपण म्हणतो सिस्टोल. ते किती झालं, ॲट्रियल कॉन्ट्रॅक्ट झालं. आता हे काय होणार, तुमचा ब्लड फ्लो वाढवणार वेंट्रिकलमध्ये. त्यामुळे आता हे तुम्ही ह्याला काय करायला, हे वरून दाबा लागला आहे, इकडून त्याला दाबा लागला आहे. ह्याच्यातलं जे काही ब्लड आहे ते कुठं होणार, ऑब्व्हियसली खालीच येणार. कशात येणार, वेंट्रिकलमध्ये येणार. ठीक आहे, वेंट्रिकलमध्ये येणार. त्याला आपण म्हणतो ॲट्रियल सिस्टोल. आणि त्याच्यामुळं वेंट्रिकलमध्ये ब्लड किती वाढणार, 30% वाढणार. तर वेंट्रिकलमध्ये आपलं कोण आहे, ए व्ही बंडल आहे. ए व्ही बंडल काय करणार, ट्रान्समिट टू एंट्रायर तुमचं जे काही वेंट्रिकल मसल्स आहेत त्यांचं काय करणार, ते कॉन्ट्रॅक्शन आणणार परत. आता तुमचं काय झालं, तुम्हाला सांगितलं मागच्या वेळी तसंच, इथं ब्लड आलं, ह्यांनी काय केलं, कॉन्ट्रॅक्ट केलं बाय एस ए नोडने इन्फॉर्मेशन दिली, हे कॉन्ट्रॅक्ट केलं. ब्लड कुठं गेलं, परत आता खाली गेलं. वेंट्रिकल भरलं आहे. आता वेंट्रिकलला तुम्हाला काय करायला, कॉन्ट्रॅक्ट करायला लागणार इकडून. आता हे जे येल्लो लाईन दिसतात ना, हे काय करणार, वर खेचणार. प्लस हे जे कोरोना टेंडेई आहेत हे सुद्धा काय करणार, त्याला वर खेचणार. त्यामुळे वेंट्रिकलमधनं ब्लड इकडून इकडे जाणार, इकडून इकडे जाणार. आता काय होतात, सेमिलुनार व्हॅवल्स ओपन होतात. कळालं. त्याला आपण काय म्हणतो, बंडल ऑफ इज ट्रान्सिटेड थ्रू द वेंट्रिकल मस्क्युलेटर. त्याला आपण म्हणतो वेंट्रिकल सिस्टोल. आता ॲट्रिया काय करणार, रिलॅक्सेशन. आता त्यानं ब्लड पुढं वेंट्रिकलला पाठवलं, ते काय होणार, रिलॅक्स होणार. त्याला आपण म्हणतो डायस्टोल. ॲट्रिया अंडरगोज डायस्टोल, वेंट्रिकल अंडरगोज सिस्टोल. वेंट्रिकल सिस्टोल. आता पुढचा तुमचा प्रश्न हा तुम्हाला कन्फ्यूज करणारा, ह्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. क्वेश्चन आलेला आहे, याला अंडरलाईन करा, टिक करून ठेवा. वेंट्रिकल सिस्टोल इन्क्रीजेस द वेंट्रिकल प्रेशर. जेव्हा वेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन होतं आहे, जेव्हा वेंट्रिकलचं मी काय करायला लागले, कॉन्ट्रॅक्शन करायला लागले, तेव्हा काय होणार बाळांनो, ह्याच्यातलं प्रेशर वाढणार. ऑब्व्हियसली ह्याच्यात ऑलरेडी ब्लड आहे, भरलं आहे, तुम्ही बाजून त्याला काय करायला लागले, कॉन्ट्रॅक्ट करायला लागले. हे प्रेशर वाढल्यामुळं इथं असणारे त्याचे जे ट्रायकॅस्पिड आहेत, इथं असणारे बायकॅस्पिड आहेत, त्याचे जे दरवाजे आहेत ते बंद होणार. कॉझिंग द क्लोजर ऑफ ट्रायकॅस्पिड अँड बायकॅस्पिड व्हॅवल्स. तुम्ही तर बघू शकता, जेव्हा वेंट्रिकल प्रेशर वाढतं, खूप कन्फ्यूज केलं जातं ह्याच्यात. वेंट्रिकल प्रेशर जेव्हा वाढतं तेव्हा ट्रायकॅस्पिड आणि बायकॅस्पिड व्हॅवल काय होतात, क्लोज होतात. वेंट्रिकलचं प्रेशर वाढलं, ट्रायकॅस्पिड बायकॅस्पिड व्हॅवल क्लोज झाले. आता वेंट्रिकलनं काय केलं, ब्लड इकडं आणि इकडं पास केलं. जे डिऑक्सिनेटेड ब्लड आहे ते लंग्सला गेलं, ऑक्सिजनेटेड ब्लड तुमच्या बॉडीला गेलं. तेव्हा काय होणार, तर वेंट्रिकल तुमचा काय झाला, शांत झाला आहे, वेंट्रिकल प्रेशर कमी झालं. त्यामुळे ते काय होणार, सेमिलुनार व्हॅवल तेव्हा क्लोज होणार. एकदा का त्यानं ब्लड इकडे पास केलं की काय होणार, हे सेमिलुनार व्हॅवल्स परत बंद होणार. त्यामुळे इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. जेव्हा वेंट्रिकलमधलं प्रेशर वाढणार, कळालं, कॉन्ट्रॅक्ट करायला लागलो आहे, प्रेशर वाढणार, तेव्हा ट्रायकॅस्पिड बायकॅस्पिड व्हॅवल्स काय होणार, क्लोज होणार. जेव्हा वेंट्रिकलचं प्रेशर काय होतं आहे, कमी होतं आहे, जेव्हा थोडंसं कमी होतं आहे तेव्हा काय होणार, सेमिलुनार व्हॅवल क्लोज होणार. आणि पूर्णच प्रेशर कमी झालं आहे,
व्हेरी लो प्रेशर जेव्हा असेल, एकतर लो प्रेशर आणि एकतर व्हेरी लो प्रेशर आहे. जेव्हा व्हेरी लो प्रेशर असते तेव्हा ट्रायकॅस्पिड बायकॅस्पिड व्हॅल्व परत ओपन होतात. हे फक्त तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवू शकता, विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. पल्मोनरी वेन काय करायला लेफ्ट ॲट्रियममध्ये आणायला लागले ब्लड, वेना कावा कुठं करायला राईट ॲट्रियममध्ये आणायला. हे तुम्हाला कमेंट सेक्शन, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतरनं आपण काय बघणार आहे आता, कार्डियक आउटपुट. कार्डियक आउटपुट म्हणजे काय, स्ट्रोक व्हॉल्यूम आणि हार्टबीट. आता स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय आणि तुमचं हार्टबीट म्हणजे काय. आता इकडं बघा हे जे सिक्वेन्शियल इव्हेंट्स आहेत म्हणजे काय, एकतर आपलं सिस्टोल आणि डायस्टोल. म्हणजे कशाचं, ॲट्रियाचं सिस्टोल, मग ॲट्रियाचं डायस्टोल, मग वेंट्रिकलचं सिस्टोल. म्हणजे ॲट्रिया आधी कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागले मग ते रिलॅक्स व्हायला लागले, वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागले मग ते रिलॅक्स व्हायला लागले. ह्या ज्या गोष्टी आहेत हे कसं होतात बाळांनो, सिक्वेन्शियल. सायकल त्याची चालूच राहते ना, तुम्ही जोपर्यंत जेवतो तोपर्यंत ती सायकल चालूच राहणार. त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, ते किती वेळेला होतं, 72 वेळेला होतं. 1 पर मिनिट म्हणजे तुमच्या एका मिनिटात 72 वेळेला होतं. आणि एका मिनिटात किती, एका सेकंदात किती वेळ होणार, 0.8 सेकंड लागतात एका वेळेला व्हायला. सांगितलं तसं 60 सेकंदात किती वेळेला होते, 72 वेळेला होतं. मग एका सेकंदात किती वेळेला होणार, किंवा एक व्हायला किती सेकंड लागणार, 0.8 सेकंड्स लागणार. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग आता स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे काय. स्ट्रोक व्हॉल्यूममध्ये फक्त आपण वेंट्रिकल लक्षात घेतोय बाळांनो, हे लक्षात घ्या. स्ट्रोक व्हॉल्यूममध्ये ॲट्रिया विचारलं जात नाही. स्ट्रोक व्हॉल्यूममध्ये फक्त आणि फक्त वेंट्रिकलवरच आपण बोलतोय. वेंट्रिकल काय करायला लागलं आहे, अप्रॉक्सिमेटली 70 ml ब्लड तुमच्या बॉडीच्या बाहेर टाकायला लागले, हार्टच्या बाहेर टाकायला लागले, तर लंग्समध्ये किंवा एकतर तुमच्या बॉडीच्या बाहेर. त्याला आपण म्हणतो स्ट्रोक व्हॉल्यूम. स्ट्रोक व्हॉल्यूम काय आहे, अमाऊंट ऑफ ब्लड वेंट्रिकल पंप्स आउट. ते त्याच्यानंतर स्ट्रोक व्हॉल्यूम आपण कधी करणार, हार्टबीट्स. तुमचा हार्ट रेट किती आहे, 72 आहे, आणि तुमचा स्ट्रोक व्हॉल्यूम किती आहे, 70 ml आहे. सगळं मिळून किती होतं, 5 लिटर. म्हणजे आपण म्हणू शकतो की एका मिनिटात किती वेळा होतं तुमचं 1 लिटर, 5 लिटर ब्लड तुमचं जे काय आहे ते सगळं काय होतं, आपण म्हणू शकतो की सर्क्युलेट होतं, किंवा सगळंच्या सगळं आपण म्हणू शकतो की पूर्ण ऑक्सिडेशन होतं एका मिनिटात. ठीक आहे. जे काय कार्डियक आउटपुट आहे, म्हणजे कुठलं आपलं हे कार्डियक आउटपुट कुणाचं जास्त आहे, तुमच्या ॲथलीटचं जास्त आहे, देन ऑर्डिनरी मॅन ऑब्वियसली त्यांचं स्ट्रोक व्हॉल्यूम जास्त असतं. ठीक आहे. मग आता तुम्ही बघितलं असाल, तुम्हाला ठकठक आवाज येतो आहे बघा, तुमच्या हार्टबीटमध्ये असा ठकठक आवाज येतो आहे. तुम्हाला असं तुम्ही जेव्हा हे लावता तेव्हा स्टेथोस्कोपला तुम्हाला ठकठक आवाज येतो. त्यातला पहिला जो लब आवाज आहे तो कशामुळे, जेव्हा हे 2 बंद होतात, तुमचं मी समजा हार्ट काढलं, या हार्टमध्ये जे 2 आहेत ना, हे जेव्हा क्लोज होतात, परत म्हणायला लागले क्लोजर ऑफ ट्रायकॅस्पिड अँड बायकॅस्पिड व्हॅल्व, तेव्हा पहिला आवाज येतो तो म्हणजे लब आवाज येतो. आणि जेव्हा तुमचे सेमिल्युनर व्हॅल्व्स क्लोज होतात तेव्हा काय आवाज येतो, डब आवाज येतो. ठीक आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग आता आले ECG. तुम्ही बघितलं असेल, ECG तुमचं जरा काय प्रॉब्लेम यायला लागला हार्टमध्ये की आधी ECG काढतात. ते काय आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी बाय कार्डियक सायकल. आता ह्याच्यात काय केले जातात, 3 इलेक्ट्रिकल लीड्स लावले जातात. म्हणजे आपल्या छातीवर, हातावर, पायावर 3 असे इलेक्ट्रिकल लीड्स लावले जातात, जे काय करतात बाळांनो, तुमचं मॉनिटर करतात हार्ट ॲक्टिव्हिटी. आता इथं तुम्हाला 3 दिसत आहेत, एक P दिसतंय, एक QRS एक दिसतंय आणि एक T दिसतंय. आता हे जे P आहे ते काय आहे बाळांनो, तुमचं ॲट्रियल डिपोलरायझेशन, किंवा आपण म्हणू शकतो कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट. जेव्हा तुमचे ॲट्रिया काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात, त्यांना जेव्हा दाबलं जातं, जेव्हा प्रेशर क्रिएट होतं ते असतं P. इथे येणार तुमचं ॲट्रिया. इथं QRS, इथं काय येणार, वेंट्रिकल, जेव्हा तुमचं वेंट्रिकल दाबलं जातं. आणि T म्हणजे काय, दोघेही काय आहेत बाळांनो, एंड ऑफ सिस्टोल, म्हणजे दोघेही निवांत आहेत. Pला एवढं लक्षात ठेवा की Pला तुमचा ॲट्रिया काय व्हायला लागला आहे, कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागला आहे. QRSला कॉन्ट्रॅक्ट कोण व्हायला लागलं आहे, वेंट्रिकल. Tला दोघेही शांत आहेत. काय आलं, ह्याला आपण म्हणतो हार्टबीट. हे तुम्हाला हार्टबीट कळतं याच्यातून. आता शेवटी येणार आपलं डबल सर्क्युलेशन किंवा तुमचे ब्लड वेसल्स. आपले ब्लड वेसल्स आपण म्हणू शकतो की 3, कुठलेही ब्लड वेसल म्हणा तुम्ही, तुमचे तुमचं वेन्स म्हणा, किंवा तुमचे आपण म्हणू शकतो की
आर्टरी म्हणा, हे सगळे कशापासून बनलेत? 3 गोष्टींपासून बनलेत. ट्युनिका इंटिमिया, ट्युनिका मीडिया आणि ट्युनिका एक्सटर्ना. आता नावातच आहे ट्युनिका एक्सटर्ना म्हणजे एक्सटर्नल लेअर कशापासून बनली आहे? फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ कोलॅजन फायबर्स. ट्युनिका इंटिमिया म्हणजे आतली लायनिंग, इनर लायनिंग ऑफ स्क्वॅमस एपिथिलियम. ट्युनिका मीडिया जी मिडल लेअर आहे कशापासून बनले? स्मूथ मसल्स. हे कशापासून बनले तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ट्युनिका मीडिया स्क्वॅमस एपिथिलियम, ट्युनिका मीडिया स्मूथ मसल आणि इलॅस्टिक फायबर्स, ट्युनिका एक्सटर्ना फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू आणि कोलॅजन फायबर्स. ठीक आहे. आता ट्युनिका आता परत तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक तर तुम्हाला परत कन्फ्युजन येतं आहे, हे तुमचं पर्म्युलरी सर्क्युलेशन आणि सिस्टमॅटिक सर्क्युलेशन. मी तुम्हाला परत एकदा सांगते, तुम्हाला ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. इथे तुम्हाला कन्फ्यूज केलं जाऊ शकतं. एकतर पल्मोनरी सर्क्युलेशनमध्ये आपण काय करतो आहे? फक्त हार्ट आणि लंग्स लक्षात घेतो आहे. म्हणजे हार्ट आणि लंग्समध्ये जे काही ट्रान्सफर होणार आहे फक्त तेच लक्षात घ्यायला लागलो आहे. म्हणजे हार्ट थ्रू लंग्स कोण जाणार आहे? पल्मोनरी आर्टरी. आणि लंग्स थ्रू हार्ट कोण येणार आहे? पल्मोनरी आउटा. ठीक आहे. पल्मोनरी आउटा म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की पल्मोनरी वेन्स म्हणू शकतो. ठीक आहे. पल्मोनरी वेन्स, इथं आउटा नाही येणार, सॉरी वेन्स येणार. इथं पल्मोनरी आर्टरी डिऑक्सिनेटेड ब्लड घेऊन चालले आणि पल्मोनरी वेन्स कुठलं घेऊन चालले? ऑक्सिजनेटेड ब्लड. ह्याच्या बरोबर उलटं काय आहे? सिस्टमॅटिकमध्ये हार्ट टू टिश्यू कोण घेऊन चाललं आहे? आर्टरी. इकडं हार्टकडून लंग्सकडं कुठलं घेऊन चाललं आहे? आर्टरी. आणि इकडे टिश्यूकडून हार्टकडं कोण यायला लागलं आहे? वेन. इथं आर्टरी डिऑक्सिनेटेड ब्लड घेऊन जाते, इथं आर्टरी ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जाते. इथं वेन्स डिऑक्सिनेटेड ब्लड घेऊन जाते, इथं वेन्स ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जातात. हे कन्फ्यूज व्हायचं नाही. पल्मोनरी सर्क्युलेशनमध्ये तुमची जी काही आर्टरी आहे ती डिऑक्सिनेटेड ब्लड घेऊन चालले. सिस्टमॅटिक सर्क्युलेशनमध्ये जी आर्टरी आहे ती काय घेऊन चालले? ऑक्सिजनेटेड ब्लड. इथं डिऑक्सिनेटेड, इथं ऑक्सिजनेटेड. त्याच्यानंतर हिपॅटिक पोर्टल सिस्टीममध्ये काय असतं बाळांनो? इथं आपण काय विचार घेतो? डायजेस्टिव्ह ट्रॅक आणि लिव्हर. आता तुमचा डायजेस्टिव्ह ट्रॅक, आपला डायजेस्टिव्ह सिस्टीम खूप मोठी आहे. आता प्रत्येकजण काय, जसं तुम्हाला तर हे समजायचं असेल तर एक्झाम्पल घेऊया आपण. तुमच्या ह्याच्यात तुम्ही समजा फ्लॅट सिस्टीममध्ये राहायला लागला. फ्लॅट सिस्टीम म्हणा किंवा सोसायटी खूप असं फ्लॅट वगैरे आहेत. आता कचऱ्याची गाडी आली आहे. आता तो जो काय माणूस आहे तो काय प्रत्येक फ्लॅटमध्ये जाणार नाही, बाबा तू कचरा दे. त्या फ्लॅट सिस्टीममध्ये काय असतं? एक मोठं बकेट ठेवलेलं असतं त्यांनी. त्या बकेटमध्ये काय करायचं? सगळ्यांनी आता जो काय तो कचरा आणून टाकायचा आणि ती बकेट काय करते? ते जो कचरावाला आहे तो घेऊन जातो. तसंच आता तुमची जे काय आपले हे असतात आर्टरी आणि वेन्स असतात ते काय प्रत्येक ऑर्गनमध्ये जाणार नाहीत. ते एक वेगळी सिस्टीम असते, ती म्हणजे पोर्टल सिस्टीम. ते पोर्टल वेन काय करणार? डायजेस्टिव्ह ट्रॅककडून सगळं ब्लड कलेक्ट करणार लिव्हरकडं. आणि लिव्हर कुठं घेऊन जाणार? तुमच्या हार्टकडं. कळालं? डायजेस्टिव्ह ट्रॅक कुठं घेऊन जाणार? लिव्हरकडं. लिव्हर कुठं घेऊन जाणार? तुमच्या हार्टकडं. त्याला आपण म्हणतो हिपॅटिक पोर्टल सिस्टीम. ठीक आहे. बाकी तेच आहे कोरोनरी सिस्टीम आणि कार्डियक मस्क्युलेटर. आता शेवटी आपलं रेग्युलेट पण करायला पाहिजे आपल्या हार्टला. ते काय असतं? इंट्रेन्सिकली होतं आणि मायोजेनिक आहे. पण ब्रेनचा काहीतरी हात असणार आहे याच्यात. ब्रेनचा काय हात असतो बाळांनो? एक तर आपण हे म्हणू शकतो की न्यूरल सेंटर, मेडुला ऑब्लॉंगेटा काय आहे? तुमच्या ANS सिस्टीमचा भाग आहे. तो काय करतो? 2 त्याच्याकडं टाईप असतात. एक तर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि एक पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काय करते बाळांनो? इन्क्रीज तुमचा जो काही हार्ट रेट आहे तो वाढवते. आणि पॅरासिम्पॅथेटिक न्यूरल सिस्टीम काय करते? तुमचा हार्ट रेट डिक्रीज करते. ठीक आहे. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे की सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम इन्क्रीज द हार्ट रेट, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम डिक्रीज द हार्ट रेट. त्यातलं जे ॲड्रेनली मेडुलरी हार्मोन्स आहे ते काय करतात? तुमचं कार्डियक आउटपुट वाढवतात. आता शेवटी आपलं जे आहे ते डिसऑर्डर्स. हायपरटेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशर म्हणतो ना, BP वाढला आहे, हाय BP आहे. एकच मिनिट सॉरी. जे तुमचा BP वाढला आहे किंवा हाय BP आहे ते कशामुळे असतं बाळांनो? जर तुमचं 120-80 हे 120-80 काय आहे? हे तुमचं सिस्टोलिक म्हणजे जेव्हा काय असतं कॉन्ट्रॅक्ट केलं जातं ब्लडला तेव्हा 120 तुमचा BP असतो. आणि जेव्हा डिस्टोलमध्ये असतं तेव्हा काय असतो बाळांनो? 80 असतो. तुम्हाला दिलं आहे बघा. सिस्टोलिक कधी असतं? 120ला. डायस्टोलिक जेव्हा ते रिलॅक्स असतं तेव्हा किती असतं? 80ला. पण ह्याच्यावर जर गेलं 140-90 झालं तर आपण त्याला काय म्हणणार? हायपरटेन्शन म्हणणार. आता येणार तुमचं कोरोनरी आर्टरी डिझीज. हे कशामुळे असतं? डिपॉझिशन ऑफ कॅल्शियम, फॅट, कोलेस्ट्रॉल. आता समजा हे तुमची काय आहे? ब्लड वेसल आहे.
हे तुमची ब्लड वेसल आहे, ह्याच्यात काय होतं, तुमचे जे काही हे असतं ना, तुम्ही जे तेलकट वगैरे खाता बघा, पाम ऑइल तेल जे चांगलं नसतं वगैरे ते तुम्ही खाता, ते काय होतं ह्या ब्लड वेसलमध्ये असं लागून राहतं. ह्या ब्लड वेसलमध्ये लागून राहिल्यामुळे इथनं ब्लड पास व्हायला जागा राहत नाही. जसं तुम्ही बघितलं असाल की पाईपमध्ये जर कचरा साठला असेल तर पाईपमधून पाणी पास होत नाही. तेच ह्याच्यात होतं कोरोनरी आर्टरी डिझीजमध्ये. तो कचरा जो आहे तो तुम्ही खाल्ला आहे, ते तेल बाद तेल असेल, बाद जे भेसळीचं जे तेल किंवा भेसळीचं जे पनीर वगैरे जे आता फुटायला लागले बघा बाहेर, जेव्हा तुम्ही खाता तेव्हा ते काय होतं, तुमच्या ब्लड वेसल, तुमच्या जे काही ब्लड त्याच्या आजूबाजूला जाऊन चिटकून बसतं. त्यामुळे जे ब्लड फ्लो आहे त्याला जागा मिळत नाही. मेक्स ल्युमेन ऑफ आर्टरीज नॅरोवर. तुमचं अँजिनियामुळे काय होतं, हे होतं खूप परत कोरोनरी आर्टरी डिझीजमुळं. त्यामुळं तुमच्याकडं तुमच्या ह्याला ब्लड जास्त पास न झाल्यामुळं ऑक्सिजन भरपूर मिळत नाही, आणि ऑक्सिजन मिळालं नाही म्हणून काय होतं, तुम्हाला जास्त करून ब्लड फ्लो कमी होतो, दुखायला, ॲक्यूट चेस्ट पेन वगैरे व्हायला चालू होते. शेवटी आणि तुमचं हार्ट फेलियर म्हणजे काय, हार्ट वेन इट्स पंपिंग ब्लड इज नॉट इफेक्टिव्ह इनफ. म्हणजे असं नाही आहे की तुमचं हार्ट पंप करत नाही आहे. डिफरन्स आहे हार्ट फेलियरमध्ये आणि तुमच्या कार्डियक अरेस्टमध्ये. हार्ट फेलियर म्हणजे आपण म्हणतो ना, फेलियर झाला आहे, नापास झाला आहे, म्हणजे कधी नापास होत आहे, जेव्हा तुम्ही जे पास व्हायचे मार्क असतात तुम्ही अटेंड करू शकत नाही. एक तर असते नॉट अटेम्प्टेड, म्हणजे ॲबसेंट आहे, म्हणजे पेपरलाच गेलेला नाही माणूस, आणि एक आहे म्हणजे त्याला 35 पडलेले नाही आहेत. इथं हार्ट फेलियर म्हणजे करतं आहे काम, पेपर दिला आहे पण 35च्या वर पडलेले नाहीत. आणि हे तुमचं कार्डियक अरेस्ट म्हणजे काय, पूर्ण म्हणजे आलेलाच नाही आहे तो, म्हणजे तुमचं हार्टबीट स्टॉप करते, म्हणजे ते हार्टबीट म्हणजे आर्टरिया वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्टच होत नाही. इथं आर्टरिया वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतं आहे पण जेवढं रक्त पोचायला पाहिजे तेवढं रक्त पोचत नाही. हा फरक आहे, कळालं. ह्याला आपण म्हणतो हार्ट फेलियर, ह्याला आपण म्हणतो कार्डियक अरेस्ट. आय होप तुम्हाला पूर्ण टॉपिक कळाला असेल. कुठला जर पॉईंट कळाला नसेल तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, आणि तुम्हाला अशा अर्थाने ह्या टॉपिकचं रीडिंग करायला पाहिजे, कारण प्रत्येक लाईनवरून क्वेश्चन्स येऊ शकतात बाळांनो. ठीक आहे, थँक्यू.